बळजबरीचे लग्न भाग 5. घरातला अंतिम डाव. प्रेमाची नवी परीक्षा. निखिलचा आवाज फोनवर थरथरत होता. भाऊ, लवकर घरी या. बाबांची तब्येत पुन्हा बिघडली आहे आणि विक्रम घरात आहे. अनिश आणि नम्रता एकमेकांकडे पाहतच राहिले. क्षणभरापूर्वी प्रेमाच्या मिठीत हरवलेले दोघे पुन्हा संकटाच्या वादळात ढकलले गेले होते. चल, अनिशने कारची चावी उचलली. घरी पोहोचताच हॉलमधलं दृश्य पाहून दोघे हादरले. अनिशचे वडील सोफ्यावर बसले होते, छातीवर हात ठेवलेला, श्वास वेगाने चालू होता. सुजाता रडत होती. निखिल घाबरलेला होता आणि समोर विक्रम शांतपणे बसला होता. जणू काही त्याला सगळा तमाशा आवडत होता. अनिश संतापला. तू इथे काय करतोयस? विक्रम हसला. शेवटचा प्रस्ताव घेऊन आलोय. नम्रता रागाने म्हणाली. तुमच्यामुळे बाबांची तब्येत बिघडली. विक्रम खांदे उडवत म्हणाला. कमजोर हृदय माझी चूक नाही. अनिश त्याच्याकडे धावला. तुला आत्ताच बाहेर फेकतो. वडील जोरात म्हणाले. अनिश थांब. सगळे स्तब्ध झाले. वडिलांनी कष्टाने बोलत म्हटलं, रागाने काही सुटणार नाही. विक्रमने फाईल टेबलवर टाकली. ही डील आहे. कंपनी, घर आणि केस सगळं संपेल. अनिश कटाक्ष टाकत म्हणाला. बदल्यात? विक्रम हसला. नम्रता. घरात एकदम शांतता पसरली. सुजाता हादरली. काय बडबडतोयस? विक्रम म्हणाला. ती माझ्या नव्या प्रोजेक्टची ब्रँड फेस होईल. 6 महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट. माझ्यासोबत राहील, माझ्या नियमांवर. नम्रताच्या अंगावर काटा आला. अनिशचा राग अनावर झाला. तुझी हिंमत कशी झाली? विक्रम शांतपणे म्हणाला. व्यवसायात सगळं विकत मिळतं. नम्रता ठाम आवाजात म्हणाली. मी वस्तू नाही. मग घर जाईल. जाऊ दे. विक्रम काही क्षण गप्प राहिला. अनिश नम्रताकडे पाहत राहिला. ती एवढ्या ठामपणे त्याच्या बाजूने उभी राहील याची त्याला अपेक्षा नव्हती. सुजाता रडत म्हणाली. हे घर गेलं तर आपण रस्त्यावर येऊ. नम्रता तिच्याकडे वळली. घर भिंतीचं असतं. माणसं एकत्र असली की पुन्हा उभं राहतं. वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. विक्रम उठला. भावनिक भाषणांनी कर्ज फेडलं जात नाही. अनिश म्हणाला. तू बाहेर निघ. निर्णय न देता? माझं उत्तर आहे नाही. विक्रमने टेबलावरची फाईल बंद केली. ठीक आहे, उद्या सकाळी बँकेचे लोक येतील. तो निघाला. दारात थांबून नम्रताकडे पाहत म्हणाला. विचार बदलला तर फोन कर. तो निघून गेला. घरात सगळे तुटून बसले. सुजाता म्हणाली. मी आयुष्यभर पैशामागे धावले आणि आज समजलं पैशाने फक्त भीती वाढते. तिने नम्रताचा हात धरला. तू आम्हाला माफ करशील? नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं. आपण आता एक कुटुंब आहोत. रात्री अनिश बाल्कनीत उभा होता. नम्रता त्याच्या जवळ आली. काय विचार करता? मी अपयशी ठरलो. का? तुला सुरक्षित ठेवू शकलो नाही. नम्रता त्याच्या समोर उभी राहिली. मला तुमच्या बाजूला उभं राहायचं आहे, मागे नाही. अनिशच्या डोळ्यात भावना दाटल्या. तू एवढी चांगली का आहेस? ती हलकसं हसली. कारण तुम्ही मला प्रेम दिलं. दोघे जवळ आले. अनिशने तिचे हात हातात घेतले. मी काहीही होऊ दे, तुला सोडणार नाही. तेवढ्यात निखिल धावत आला. भाऊ, मेल आलाय. अनिशने लॅपटॉप उघडला. मेलमध्ये एक स्कॅन डॉक्युमेंट होतं. त्यावर कंपनीच्या मूळ मालकीचे कागद होते आणि मालकाचं नाव पाहून सगळे हादरले. नम्रता देशमुख. नम्रता स्तब्ध झाली. हे कसं शक्य आहे? कंपनी नम्रताच्या नावावर कशी आली? विक्रमला हे माहीत आहे का? संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल आणि नम्रताच्या भूतकाळाचं नवं गुपित उघडणार. कंपनीचं गुपित. नम्रताच्या नावामागचं सत्य. नम्रता देशमुख. स्क्रीनवरचं नाव पाहून सगळे थिजले. अनिश पुन्हा पुन्हा डॉक्युमेंट वाचत होता. निखिलच्या हातातून लॅपटॉप निसटायचीच वेळ आली. सुजाता घाबरून म्हणाली. हे काय आहे? कंपनी तिच्या नावावर कशी? नम्रता स्वतःच हादरली होती. मला काहीच माहीत नाही. अनिशने फाईल उघडून सगळी पानं पाहिली. त्यात शेअर ट्रान्सफर डीड, सही, शिक्के सगळं होतं. दिनांक पाहताच तो दचकला. हा ट्रान्सफर आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी झालाय. नम्रता अवाक झाली. काय? सुजाता गोंधळली. म्हणजे हे कोणी केलं? तेवढ्यात वडील हळूहळू पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावर अपराध होता. मी केलं. घरात शांतता पसरली. अनिश अविश्वासाने म्हणाला. डॅड, तुम्ही? वडील मान खाली घालून म्हणाले. हो. सुजाता ओरडली. मला न सांगता? ते शांतपणे म्हणाले. कारण मला तुझ्यावरही विश्वास उरला नव्हता आणि माझ्यावर तर अजिबात नव्हता. सगळे स्तब्ध झाले. वडील सोफ्यावर बसले. मी व्यवसायात चुका केल्या. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. विक्रमसारखे लोक जवळ आले. घर,
कंपनी सगळं हातातून निसटत होतं. अनिश गप्प होता. मग मला वाटलं या घराला स्वार्थी लोकांपासून वाचवायचं असेल तर कंपनी अशा व्यक्तीच्या नावावर हवी जी पैशासाठी नाही, नात्यासाठी जगेल. त्यांनी नम्रताकडे पाहिलं. नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं. पण माझ्याच नावावर का? वडील हसले. तू पहिल्याच दिवशी घरात आलीस तेव्हा तुझ्या डोळ्यात राग होता, पण लालसा नव्हती. सुजाता गप्प बसली. अनिश भावूक झाला. डॅड, मला का नाही सांगितलं? कारण तू सगळं स्वतःवर घेत होतास. तुला आणखी होजं द्यायचं नव्हतं. अनिशच्या डोळ्यात अश्रू आले. निखिल आनंदाने म्हणाला, म्हणजे विक्रम काहीच करू शकत नाही. अनिश विचारात पडला. थांब, जर कंपनी कायदेशीररित्या नम्रताच्या नावावर असेल तर त्याने माझ्यावर दबाव आणण्यासाठी वापरलेले काही कागद कमकुवत ठरू शकतात. नम्रता म्हणाली, म्हणजे आपण लढू शकतो. हो, आणि जिंकूही शकतो. तेवढ्यात दारावर बेल वाजली. सगळे दचकले. दारात वकील उभा होता. मी मेहता, सरांचा जुना वकील. वडील म्हणाले, त्यांना आत घ्या. वकील आत येत म्हणाला, मला उशीर झाला, पण सत्य सांगायलाच हवं. त्याने फाईल उघडली. विक्रमने फक्त कर्जाचा खेळ नाही केला, तो कंपनी बळकावण्यासाठी बनावट कागद तयार करत होता. अनिश म्हणाला, म्हणजे तुम्ही सही केलेल्या काही कागदांमध्ये फेरफार करण्यात आला आहे. नम्रता रागाने म्हणाली, मग त्याला थांबवूया. वकील म्हणाला, थांबवू शकतो, पण एक अडचण आहे. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. कंपनीची खरी मालकीण म्हणून नम्रता मॅडमना उद्या कोर्टात हजर राहावं लागेल. सुजाता घाबरली. कोर्ट? नम्रता शांतपणे म्हणाली, मी जाईन. अनिश तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला एकटीला जाऊ देणार नाही. ती हसली. माहितीये. रात्री दोघं टेरेसवर उभे होते. वारा शांत होता. अनिश म्हणाला, आज पुन्हा तू आमचं घर वाचवलंस. मी काहीच केलं नाही, फक्त आलीस तेच पुरेसं होतं. नम्रता लाजली. अनिश तिच्या जवळ आला. एक विचारू? हो. जर सगळं आधी माहीत असतं तर माझ्याशी लग्न केलं असतंस? ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, नाही. अनिशचा चेहरा उतरला. ती हसली. कारण तेव्हा तुमच्यावर प्रेम नव्हतं. अनिशही हसला. तो तिला जवळ ओढणार इतक्यात खाली गेटवर गोंधळ झाला. निखिल धावत वर आला. भाऊ, विक्रमने घराबाहेर मीडिया आणली आहे आणि तो म्हणतो नम्रता फसवणूक करणारी आहे. दोघेही हादरले. विक्रम मीडियासमोर कोणता खोटा आरोप करणार? कोर्टात काय होणार? नम्रता पहिल्यांदाच विक्रमला उत्तर देईल आणि प्रेमासमोर नवं वादळ उभं राहणार. मीडियासमोर अपमान. नम्रताची पहिली लढाई. घराच्या बाहेर मोठा गोंधळ सुरू होता. कॅमेरे, माईक, लाईट्स, सगळीकडे मीडिया उभी होती. विक्रम गेटसमोर उभा राहून मोठ्या आवाजात बोलत होता, ही कंपनी माझी आहे आणि नम्रता देशमुखने खोट्या कागदांनी ती बळकवली आहे. शेजारी लोकही जमले होते. नम्रताच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. सुजाता घाबरून म्हणाली, आपली अब्रू रस्त्यावर आली. अनिश कठोर आवाजात म्हणाला, अब्रू खोट्याने जात नाही, भीतीने जाते. तो नम्रताकडे वळला. तू आत राहा, मी बघतो. नम्रता शांतपणे म्हणाली, नाही, ही लढाई माझ्या विरुद्ध आहे, तर उत्तरही मीच देईन. अनिश स्तब्ध झाला. ती गेटकडे चालू लागली. प्रत्येक पावलागणी तिचा आत्मविश्वास वाढत होता. कालपर्यंत जी मुलगी परिस्थितीने तुटली होती ती आज स्वतःसाठी उभी राहणार होती. अनिश तिच्या मागे चालत होता. मीडियाने तिला पाहताच माईक पुढे केले. मॅडम, तुम्ही कंपनी बळकावली आहे का? हे लग्न पैशासाठी केलं होतं का? विक्रम सर म्हणतायत तुम्ही फसवणूक केली. नम्रता काही क्षण शांत उभी राहिली. मग ठाम आवाजात म्हणाली, एकाच वेळी सगळ्यांना उत्तर देते. सगळीकडे शांतता पसरली. मी या घरात पैशासाठी आले नाही, उलट माझं आयुष्य इथे आणून ठेवावं लागलं. विक्रम हसला. नाटक. नम्रता त्याच्याकडे वळली. नाटक तुम्ही करता, मी जगते. मीडियात कुजबुज सुरू झाली. ती पुढे म्हणाली, कंपनीच्या कागदांवर माझं नाव आहे, ते कायदेशीर आहेत. उद्या कोर्टात सत्य सिद्ध होईल. विक्रम मोठ्याने म्हणाला, आणि जर नाही झालं तर? नम्रता एक पाऊल पुढे आली. मग मी स्वतः शिक्षा भोगेन. पण जर झालं तर तुम्ही जेलमध्ये जाल. सगळे थक्क झाले. अनिशच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. त्याने मनात म्हटलं, हीच माझी नम्रता. विक्रम चिडला. तुला वाटतं तू मला हरवशील? नम्रता शांतपणे म्हणाली, तुम्ही आधीच हरलात. काय? ज्याच्याकडे पैसा आहे पण मान नाही, तो आधीच हरलेला असतो. मीडियाने लगेच कॅमेरे तिच्याकडे वळवले. विक्रम संतापाने निघून गेला. मीडिया नम्रताचे स्टेटमेंट घेऊ लागली.
ती थकून मागे वळली आणि अनिशने तिचा हात धरला. मला तुझा अभिमान वाटतो, नम्रता हळूच म्हणाली. मलाही, कारण तुम्ही माझ्या मागे उभे होता. रात्री सगळे कोर्टासाठी तयारी करत होते. वकील कागद तपासत होता. तेवढ्यात त्याचा चेहरा उतरला. एक प्रॉब्लेम आहे. अनिश दचकला. काय झालं? मूळ शेअर ट्रान्सफर डीड गायब आहे. घरात पुन्हा शांतता पसरली. सुजाता घाबरून म्हणाली. म्हणजे? वकील म्हणाला, उद्या कोर्टात मूळ कागद नसेल तर केस कमकुवत होईल. नम्रता हादरली. पण तो इथेच होता. निखिल ओरडला. कोणीतरी चोरलंय. अनिशचा चेहरा कठोर झाला. विक्रम? वकील म्हणाला. पुरावा नाही. रात्री उशिरा नम्रता खोलीत बसली होती. तिचे हात थरथरत होते. उद्या सगळं हरलो तर? अनिश तिच्या जवळ बसला. मी आहे. तू प्रत्येक वेळी हेच म्हणतेस, कारण प्रत्येक वेळी हे खरं असतं. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. उद्या केस हरलो तरी तुला नाही हरवणार. नम्रताच्या डोळ्यात अश्रू आले. तिने पहिल्यांदा स्वतःहून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तेवढ्यात निखिल धावत आला. भाऊ, काय झालं? सीसीटीव्हीमध्ये कोणीतरी कागद चोरताना दिसतंय. कोण? निखिल थरथरत म्हणाला. मॉम. सगळे हादरले. सुजाताने कागद का चोरले? ती विक्रमसोबत आहे का? कोर्टात काय होणार? आणि नम्रता पुन्हा तुटणार? आईचा विश्वासघात, प्रेमाची सर्वात मोठी परीक्षा. मॉम. निखिलच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि घरात जणू वेळ थांबली. अनिशच्या हातातून ग्लास निसटला. नम्रता स्तब्ध झाली. सुजाता काही क्षण जागच्या जागी उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. काय काय बोलतोयस तू? ती अडखळत म्हणाली. निखिलने लॅपटॉप स्क्रीन सगळ्यांसमोर फिरवला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं. रात्री उशिरा सुजाता स्टडी रूममध्ये जाते, कपाट उघडते, फाईल घेते आणि शांतपणे बाहेर निघून जाते. अनिशच्या डोळ्यात वेदना ताटली. मॉम, तू? सुजाता रडू लागली. माझं ऐकून घे. आधी उत्तर दे. अनिश गरजला. तू कागद का चोरले? सुजाता खुर्चीत बसली. तिचे हात थरथरत होते. मी मी विक्रमला भेटले होते. सगळे हादरले. नम्रता मागे सरकली. म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत आहात? नाही, सुजाता जोरात म्हणाली. मी कोणासोबत नाही. मी फक्त घाबरले होते. ती रडत म्हणाली. विक्रम म्हणाला, जर कागद दिले नाहीत तर अनिशला जेलमध्ये टाकेल. निखिलचं करिअर संपवेल. तुमच्या बाबांना रुग्णालयातूनही बाहेर पडू देणार नाही. अनिशच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणून तू आमचाच विश्वास तोडला? सुजाता नम्रताकडे पाहत म्हणाली. माझी चूक झाली. आयुष्यभर मी पैशासाठी निर्णय घेतले आणि प्रत्येक वेळी घरच हरवलं. नम्रताच्या मनात राग आणि दया दोन्ही होत्या. वकील म्हणाला. कागद कुठे आहेत? सुजाता डोळे पुसत म्हणाली. मी विक्रमला दिले नाहीत. काय? मी ते मंदिरात लॉकरमध्ये ठेवलेत. सगळे स्तब्ध झाले. अनिश रागाने म्हणाला. मग आत्ताच घेऊन येऊ? सुजाता मान हलवत म्हणाली. चावी विक्रमकडे आहे. घरात पुन्हा शांतता पसरली. नम्रता हळू आवाजात म्हणाली. म्हणजे त्याने आधीच जाळं विणलं होतं? अनिश कपाळावर हात ठेवून बसला. उद्या कोर्ट आहे आणि आपल्या हातात काहीच नाही. नम्रता त्याच्या जवळ बसली. सगळं संपलेलं नाही. पुरावे नाहीत नम्रता. विश्वास आहे. अनिश कटू हसला. विश्वास कोर्टात चालत नाही. ती त्याचा हात हातात घेत म्हणाली. पण माणूस उभा ठेवतो. त्या स्पर्शाने अनिशचा बांध फुटला. तो पहिल्यांदाच नम्रतासमोर रडला. मी थकलोय, खूप थकलोय. नम्रताचे डोळे भरून आले. तिने त्याला मिठीत घेतलं. आता एकट्याने लढायचं नाही. सुजाता दूर उभी हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप होता. ती हळूच म्हणाली. मी मुलगा गमावला, कारण मी आई होण्यापेक्षा मालकीन जास्त बनले. रात्री नम्रता टेरेसवर उभी होती. आकाश काळं होतं. अनिश मागून आला. झोपली नाहीस? तुम्हीही नाही. तो तिच्या शेजारी उभा राहिला. जर उद्या सगळं हरलो तर? नम्रता हसली. मग पुन्हा सुरू करू. कुठून? शून्यातून. आणि तू माझ्या सोबत राहशील. ती त्याच्याकडे वळली. तुम्ही विचारता आहात की वचन मागता आहात? अनिशच्या डोळ्यात प्रेम होतं. दोन्ही. नम्रता हळूच म्हणाली. मी तुमच्यासोबत आहे. घर असो वा रस्ता, नाव असो वा बदनामी, पैसा असो वा काहीच नसो. अनिश भावूक झाला. त्याने तिचा चेहरा हातात घेतला. तू मला का एवढं प्रेम करतेस? ती डोळे मिटून म्हणाली. कारण तुम्ही मला जबरदस्तीने मिळालात, पण मनापासून आवडलात. अनिशने हलकेच तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. नंतर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. उद्या काहीही झालं, मी पुन्हा तुझ्याशीच लग्न करेन. नम्रता लाजली आणि त्याच्या मिठीत हरवली. सकाळी कोर्टात सगळे पोहोचले. विक्रम आत्मविश्वासाने उभा
हसत होता. कागद आणलेत का? अनिश शांत राहिला. नम्रता त्याच्या शेजारी ठाम उभी होती. केस सुरू झाली. विक्रमच्या वकिलाने खोटे पुरावे मांडले. ही कंपनी बेकायदेशीररित्या हस्तांतरित झाली आहे. जजने विचारलं, मूळ कागद आहेत का? अनिश गप्प झाला. नम्रताच्या हृदयाची धडधड वाढली. तेवढ्यात कोर्टाचे दरवाजे उघडले. सगळे मागे वळले. दारात सुजाता उभी होती, हातात फाईल आणि तिच्या मागे पोलीस. अनिश स्तब्ध झाला. मॉम, सुजाता मोठ्या आवाजात म्हणाली, माझ्याकडे मूळ कागद आहेत आणि विक्रमच्या गुन्ह्यांची कबुलीही. विक्रमचा चेहरा उतरला. भाग 6 मध्ये पहा, सुजाताकडे पुरावे कसे आले. विक्रम अटक होईल का? नम्रता अनिशचं प्रेम जिंकल का? आणि सुजाता खरंच बदलली आहे का? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद.